नरेटिव्हचा भाग असणं हे माझ्यासाठी फार सुखावह असतं आणि ते ह्या चित्रपटात ॲब्सल्युटली फुलफिल होतं आहे. ॲक्च्युली चांगल्या स्क्रिप्ट्स आवडतात, दॅट्स इट असं मी म्हणेन. सो जॉनर काही पण असेल तरी चालतं मला. सो फक्त मी भूताखेतांच्या मालिका आणि मी फिल्म्स बघत नाही. एकीकडे रान बाजार या सिरीजचं यश असेल तर आता दुसरीकडे वाय या चित्रपटाच्या निमित्तानं प्राजक्ता माळी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येते. त्यामुळे आता वाय म्हणजे काय हे ती सांगणार नाही आहे, त्यासाठी चित्रपट बघावा लागेल. पण त्या निमित्तानं आपण तिच्याशी बोलूयात. कशी आहेस प्राजक्ता? एकदम छान टुनटुन येतं. पण आम्ही टीजर आले त्याच्यानंतर आता ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता वाढली आहे. हायपरलिंक असेल किंवा ते एंगेजिंग कथानक असेल ते खूप छान वाटतंय. तू कशी झालीस या चित्रपटाचा भाग? सर अजित सर द डिरेक्टर ऑफ द फिल्म ते माझ्याकडे आले. मला अजूनही आठवतं पुण्याच्या घरी ते आले होते आणि त्यांना अतिशय गोड चेहरा हवा होता एका भूमिकेसाठी. ते म्हणले तुम्हीच करू शकता आणि करायला पाहिजे ही भूमिका. मग त्यांनी अख्खं नरेशन दिलं आणि अर्थात कडक विषय आणि कडक मांडणी आहे. हायपरलिंक असल्यामुळे त्याचा स्क्रीन प्ले जो आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मज्जा येते ऐकताना. पण मी आता पुढे काय हे जे होत राहतं कॉन्स्टंट ते त्याच्यात आहे. थरारपट आहे त्याच्यामुळे त्याची एक वेगळी ब्युटी आहे. आणि कास्ट मला कळली, मुक्ताताई करते मला कळलं त्यावेळेस की फॉर शुअर ताई ऑन बोर्ड आहे. म्हटलं उत्तम, आपण करतोय. मग हे या सगळ्या कास्टमध्ये तुझं कॅरेक्टर आणि तुझा या चित्रपटाचा भाग असणं तुझ्यासाठी किती महत्त्वाचं वाटतं? फारच महत्त्वाचं वाटतं. मला नेहमीच हे जास्ती अप्रिशिएट मी केलेलं आहे, म्हणजे आवडत आलेलं आहे की उत्तम विषय की ह्याच्यातून आपण नेमकं काय सांगतोय प्रेक्षकांना, काय सांगू पाहतोय, त्यातून प्रेक्षकांना काय मिळणार आहे. तर हा तर विषय हा अविभाज्य घटक आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. आणि हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे. हा पॅन इंडिया लेवल काय वैश्विक विषय आहे. संबंध जगाशी कनेक्टेड हा विषय आहे. त्यामुळे हा विषय अशा पद्धतीचं म्हणणं लोकांना कळलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. त्यांनी इतरांना पण चित्रपट दाखवला पाहिजे. त्यांना स्वतःला रियालिटी चेक आला पाहिजे की आपण किती अनभिज्ञ आहोत, आपल्याला माहीतच नाही अवतीभोवती काय घडतं आणि ते किती भीषण आहे. अशा पद्धतीचं एक रियालिटी चेक पण तुम्हाला येणार आहे. तर उत्तम नरेटिव्हचा भाग असणं हे माझ्यासाठी फार सुखावह असतं आणि ते ह्या चित्रपटात ॲब्सल्युटली फुलफिल होतं आहे. आणि एवढ्या तगड्या स्टारकास्टसहित मला नेहमी बेस्ट स्टारकास्ट असेल तर मला फार ते असं फिदर ऑन माय कॅप वगैरे असं होतं की येस, एवढ्या सगळ्यांच्या पंक्तीत आपण बसतो आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून काय शिकायला मिळतं. त्यांच्याबरोबर काम करताना आपण इव्हॉल्व होतो आणि जास्त इन्व्हॉल्व होऊन काम करतो. त्यांच्या रिॲक्शन्समुळे आपल्या अभिनयावर खूप परिणाम होतो, चांगलाच अर्थात. त्यामुळे मला उत्तम अभिनेत्यांबरोबर काम करायला आवडतंच आणि ते या चित्रपटात घडतं आहे. थरारपट तुला आवडतात का? आणि जर तुझे आवडते कोणते थरारपट असतील, मराठी असतील, हिंदी किंवा इंग्रजी असतील, कारण ते एंगेजिंग असतात त्याच्यामुळे पुढे काय घडणार ही उत्सुकता लागली. तुझे आवडते काही असेल? नाही, ॲक्च्युली मला फार तसे आवडत नाहीत थरारपट. मला नेमकं काय आवडतं हेच मला माहिती नाही. मला ॲक्च्युली चांगल्या स्क्रिप्ट्स आवडतात, दॅट्स इट असं मी म्हणेन. सो जॉनर काही पण असेल तरी चालतं मला. सो फक्त मी भूताखेतांच्या मालिका आणि मी फिल्म्स बघत नाही. ते मला फार पण तसं नाही. हा वेगळा स्क्रिप्ट आली तर आली तर करेन, कारण तेव्हा आपण खूप हसतो शूट करताना. भूत दाखवायचं असतं तेव्हा ते भूत खूप हसत असतं आणि बघताना आपल्याला डेफिनेटली वेगळा इम्पॅक्ट येत असतो. परंतु हा थरार वेगळा आहे त्याच्यापेक्षा आणि हा खूप ह्युमनली थरार आहे. माणसांसाठी रचलेला थरार आहे जो एका पॉईंटला आपल्याला दुखायला लागतं छातीमध्ये की किती घाण आहे हे, किती हे काळीच पिळवटून टाकणार आणि हे किती इनह्युमन आहे. तिडीक जाते डोक्यामध्ये आणि तुम्ही सुन्न होऊन जाता की हे काय आहे आणि आपण असं कसं काय करू शकतो. तर मी म्हटलं तसं की प्रत्येकाला हिट होणारी स्टोरी आहे किंवा विषय आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. म्हणजे मी मुंबईत मी हिरोईन आहे मग मला काय फरक पडत नाही विषय नाही असं नाही आहे. माझ्या अवतीभोवती काही महिला आहेत ज्यांच्या आयुष्यात ते इम्पॅक्ट करतं आणि फार जवळच असतं. म्हणजे प्रत्येकालाच ते कुठे ना कुठे स्पर्शून गेलेले असं मी म्हणेन. त्यामुळे दॅट व्हेरी इम्पॉर्टंट. प्राजक्ता माळी काहीतरी करते ते अर्थात दमदार असेल. आता प्रेक्षकांचा विश्वास बसलेला आहे त्यामुळे त्यांनाही उत्सुकता आहे की वाय मग या कलाकृतीमध्ये तुझा भाग कशा पद्धतीचा असेल. शुभेच्छा आणि आभार. थँक्यू सो मच. 24 जून वाय नक्की बघा.